नमस्कार. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण बिटाच्या वड्या बघणार आहोत. तर त्या कशा करायच्या हे आपण बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी बिटाचा हलवा दाखवला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण बिटाच्या वड्या, गोड वड्या आपण बघणार आहोत. खूप छान लागतात. अगदी मऊ लुसलुशीत अशा बिटाच्या वड्या आपण बघणार आहोत. तर ते कशा करायच्या ते आपण आता बघूया. तर आपण बिटाच्या वड्या बनवणार आहोत. तर त्यासाठी साहित्य मी इथं बीट घेतलेले आहेत, सोलून घेतलेत बीट, त्याचे साल काढून वगैरे छान असं मी इथं 4 बीट घेतलेले आहेत. तर मी मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे, पाणी न घालता. तुम्हाला बीट खिसून घेऊ शकता तुम्ही, पण मी इथं बीट न खिसून घेता मिक्सरमधून वाटून घेणार आहे. चला तर मग आपण मिक्सरमधनं ह्याची पेस्ट करून घेऊया. तर अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे बीटाची. तर तुम्ही बघू शकताय, पाणी न घालता मी असं छानपैकी मी रवाळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर चला तर मग आपण हे आता छानपैकी आपण भाजून घेऊया. तुपावरती भाजणार आहोत. इथं तुम्ही बघू शकताय, मी एका कढईमध्ये मी पेस्ट जी करून घेतली होती ती मी भाजून घेत आहे. तर यामध्ये आपण तूप घातलेलं आहे. तुपावरती छानपैकी आपण आता हे भाजून घेऊया, परतून घेऊया छानपैकी. आता यामध्ये आपण साखर घालायची आहे, पण आपण थोडंसं परतून घेणार आहोत, कारण का ह्यातलं जे मॉइश्चर आहे, जे थोडं पाणी असतं, त्यात पाणी असतं, ते सगळं पाणी जाण्यासाठी आपण भाजून घेणार आहोत छानपैकी. तर इथं मी 1 वाटीभर अशी साखर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर ही अशी मी वाटीभर साखर घेतलेली आहे. तुम्ही एवढी वाटीभर साखर घेतली तरी चालेल. तुमच्या हिशोबानं तुम्ही साखर घेऊ शकता. तर मी इथं 4 बीट घेतलेले आहेत, त्यामुळं मी 1च वाटी साखर घालणार आहे, कारण का बीट गोड असतं, त्यामुळे आपल्याला खूप गोड करायचं नाही आहे. तर आपण आता बीट छानपैकी भाजून घेत आहोत. तुम्ही बघू शकताय, आपलं मॉइश्चर अजून गेलं नाही आहे. सगळं मॉइश्चर आता छानपैकी जाऊ दे आणि मग यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. 5 मिनटं झालेली आहेत. आपलं मॉइश्चर कमी झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये आपण ही साखर आहे ती आपण घालून घेऊया आणि आता हे छानपैकी हलवून घेऊया. तर आता इथं आपण साखर विरघळूस तोपर्यंत आपण परतणार आहोत. साखर विरघळायला लागलेली आहे, बघू शकताय. आता हे छान आपलं घट्ट होऊस तोपर्यंत, कडा सुटूस तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये खवा वापरू शकता, पण मी यात खवा वापरणार नाही आहे. मी आपली साय दुधावरची ती मी यात मलाई आपण यात वापरणार आहोत. पण थोडंसं साखर आणि बीट, आपलं बिटाचं जे मिक्सचर आहे ते एकत्र झालं की आळलं की आपण त्याच्यावरती साय घालणार आहोत. तर आपलं हे मिश्रण आहे ते आपलं छान आपण भाजून साखर घातलेली आहे ह्यामध्ये, आणि आपण आता ते छानपैकी मिळून आलेलं आहे. आपण एकत्र चांगलं छान परतत आहोत त्याला, आणि आता हे छान आपलं मिश्रण एकत्र झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा छान आता गोळा सुटायला लागला आहे, ऑलरेडी सुटलेला सुद्धा आहे, हे बघा. आणि छान आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता ह्यामध्ये थोडंसं आपण साय घालून घेऊया. तर मी 2 चमचे आपली साधी दुधावरची साय घालून घेतलेली आहे. आता छानपैकी अजून एकदा आपण असंच भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. छान गोळा सुटलेला आहे, हे बघू शकता. अजून 5 मिनिटं आपण ठेवणार आहोत. आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत. तर इथं मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. आता हे छानपैकी आपण हलवून घेऊया.
बघू शकताय गोळा छान आपला गोळा झालेला आहे. हे बघा छान गोळा झालेला आहे. आता आपण हे 5 मिनिटं असंच ठेवून देऊया गॅसवरती. बारीक फ्लेम केलेली आहे गॅसची. आता आपण एका थाळ्याला किंवा तुम्ही ट्रे घेऊ शकता. मी थाळा घेणार आहे, तर थाळ्याला मी तूप लावून घेते. तर हे मिश्रण आपलं आता छान झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम आहे ती बंद करून टाकूया. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता हे गॅसवरच मी ठेवून देणार आहे 5 मिनिटं. तर इथं मी थाळ्याला तूप लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय इथं माझा थाळा आहे इथं, आणि मी त्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण जे मिश्रण आपण केलेलं आहे बिटाचं, ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान आपण थापून घेऊयात. तर अशा पद्धतीनं मी हे मिश्रण थापून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर असं छान बिटाचं मी वड्यांसाठी थापून घेतलं. आता हे गरम असतानाच आपण वड्या कापून घेणार आहोत. तर मी गरम असतानाच वड्या कापून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. असे छान मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला त्या वड्या छान आपल्याला मिळतील. तर आपल्या बिटाच्या वड्या अशा छान तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. छान अशा आपल्या थंड झालेल्या आहेत आणि मी वड्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही याला हलवा पण म्हणू शकता बिटाचा. तर खूप छान पौष्टिक असा बिटाचा हलवा किंवा बिटाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की घरी करून बघा, एकदा ट्राय करून बघा. जर कशा झाल्या त्या मला कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब कराल तर माझ्या अशा वेगवेगळ्या माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.